42 साइज ब्लाउज पेपर कटिंग आहे। पेपर पॅटर्न तयार केलेला आहे आणि कापड आहे पूर्ण 1 मीटर लागणार आहे। हेवी साइज असल्यामुळे ब्लाउज पीस मध्ये होत नसते, कापड एवढं लागणार आहे। आणि ह्या प्रकारे आखून घ्यायचं आहे। इकडं फोल्डिंग येत आहे, फोल्डिंगच्या ठिकाणीच पाटीचं बॅक पार्ट ठेवायचं आहे पॅटर्न। हे आहे क्रॉस पट्टी, ह्या प्रकारे ठेवलं तरी आपल्याला पूर्ण ब्लाउजवर पुरणार आहे सगळं। आपल्याला हे पॅटर्न ठेवताना गळपट्टी काढण्यासाठी पण आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, कारण गळपट्टी आपलं गळ्याला जो पट्टी लावतो ना ते थोडंसं मोठं यायला पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला पॅटर्न पण ॲडजस्ट करावा लागतो, गळपट्टीचं पण चालतं। हे बघा, आणि हे गळा यांचं शॉर्ट आहे थोडंसं। ह्या पट्टीमध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीला हे एकच पट्टी बास होणार आहे, नाहीतरी नॉर्मल आपल्याला 2 पट्ट्या लागतात। आणि हे पट्टी जेवढं मोठं निघतं आपल्यासाठी बरं असतं। हे 2 क्रॉस पट्टी आलेलं आहे, हे पट्टी पाटीला पट्टी लावण्यासाठी यूज होणार आहे आणि त्या आहे जे हुक साठी यूज होते। ह्या प्रकारे पेपर कटिंग कट करून घ्यायचं आहे। क्रॉस पट्टीला सुद्धा 5 इंच वाढवून घ्यायचं आहे। आणि ब्लाउज पूर्ण शिवायचं होईपर्यंत आपल्याला कुठलाही पार्ट राहिलेला टाकून द्यायचं नाही। ब्लाउज कंप्लीट झाल्यावरच सगळं टाकून द्यायचं।